नमस्कार, माझे नाव रमाकांत राजगोपाल झुमर. मी राहणार जिल्हा लातूर. माझी शेती लातूरमध्ये कारेपूर या गावी आहे. आज आम्ही इथं बारामतीला आज भेट दिली या कृषी प्रदर्शनाला आणि आम्ही त्या ठिकाणी ऊस, सोयाबीन, भोपळा असे बरेच आम्ही लागवड करतो. या ठिकाणी आम्हाला बरेच वेगवेगळे बियाणे, वाण, त्यांची वाढ कशी होते त्याबद्दल बरीच माहिती चांगली बघायला भेटली. जेणेकरून ऊसाचं एकरी 110 टनापर्यंत उत्पन्न कसं नेता येईल त्याबद्दल ते प्रत्यक्ष वगैरे दाखवणार आहेत. आणि मी सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याने एकदा या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून जे शेतीसाठी आपल्याला फायदा करता येईल किंवा जे इथं माहिती दिली जाते त्याचा फायदा जास्तीत जास्त कसं करता येईल हे सर्वांनी एकदा येऊन पाहावं. या प्रदर्शनाची माहिती तुम्हाला कशी समजली? मला गुगलवरनं याची गुगल न्यूज मध्ये वाचण्यात आलं, त्याच्यावरून मी इथं भेट दिली. आता इथं आल्यानंतर कोणते प्लॉट पाहिले, कोणते प्रात्यक्षिक पाहिली तुम्ही? इथं आल्यानंतर आमची सुरुवात झाली ते टोमॅटो पासून. टोमॅटोची वेगळी व्हरायटी बघितली, जे 6-7 एकरचा गॅप ठेवून बारका आपल्या ट्रॅक्टर मधनं घालता येईल, ते संगोपन कसं करता येतं, लहानशा जागेमध्ये कसं डेव्हलप करता येतं ते पाहिलं. त्याच्यानंतर ऊसाचा आम्हाला खूप चांगला वाटला. आम्ही आलो होतो ऊस बघण्यासाठी. तर 20 फुटापर्यंत ऊसाची उंची कसं नेता येते हे आम्हाला त्यांची चांगली माहिती देण्यात आली. आता आधुनिक शेती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीमध्ये काय फरक जाणवतो? खरं म्हणलं तर जे आता नवयुवक आहेत त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये उतरावं आणि AI चा वापर करून आपण नवीन काय डेव्हलप करू शकतो किंवा आपलं माती परीक्षण करून आपल्या मातीला काय गरज आहे ते व्यवस्थित बघून शेतीमध्ये उतरायला पाहिजे. व्यावसायिक दृष्ट्या शेती करायला पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, काय संदेश द्याल? तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतीबद्दल प्रगती खूप कमी आहे. पण जर खरंच त्याचा आपण अभ्यास केला आणि गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत त्याचा जर यूज केला तर आपल्यासाठी खूप चांगला आहे. शेती हा 100% एक औद्योगिकरणासारखा आपण याचा वापर करू शकतो. आपण नेहमी पाहतो की शेतकऱ्यांना शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागतं. पण इथं या प्रदर्शनामधून काय म्हणजे काय वाटतंय शेतकऱ्यांना थोडं कष्ट कमी होतंय किंवा योग्य नियोजन असेल, मातीचं योग्य नियोजन हो असेल, हो हो 100%. प्रमाण असेल, ह्याबाबत AIचा वापर केला, वेगवेगळी तंत्रज्ञाने वापर केली तर शेतकऱ्यांना नक्कीच आपल्या मेहनतीमध्ये फरक पडू शकतो. लागवडी पद्धतीमध्ये बदल करून वगैरे त्याच्यामुळे आपल्या मेहनतीमध्ये काफी चांगलाच फरक पडतो.